हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 28 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे वेदाच्या स्कूलमध्ये मुलं ग्राउंडवर फुटबॉल खेळत असतात आणि वेदा तिथे बसून फक्त बघत असते. तेवढ्यात तिथे अंबिका प्रकट होते. तेव्हा अंबिका वेदाला विचारते, वेदा तू नाही खेळणार आहेस? अगं तुझे फ्रेंड्स बघ ना कसे खेळतायत, कसे मज्जा करतायत. चल 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 उठ 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 लवकर जाऊया. अंबिका बोलते, हे बघ इथे बसून पण तू फक्त बोर होणार आहेस, त्यापेक्षा जा त्यांच्याबरोबर खेळ, मज्जा कर, उड्या मार, धिंगाणा घाल. तुला आठवतो मी असताना आपण दोघी कसला धिंगाणा घालायचो? तेव्हा अंबिका बोलते, उठ ना बाळा माझ्यासाठी. तेव्हा अंबिका वेदाजवळ बसते आणि बोलते, जाऊ दे, अलीकडे वेदा आईचं काहीच ऐकत नाही. मी रागवले हां वेदा तुझ्यावर, बोलणार पण नाहीये. तेवढ्यात ते मुलं खेळत असताना त्यांचा बॉल वेदाकडे येतो. तेव्हा ती मुलं बोलतात, ए वेदा बॉल दे. तेव्हा अंबिका बोलते, वेदा तो बघ काय म्हणतोय, दे त्याला पटकन बॉल. वेदा गप्पच बसली असते. परत ते मुलं आवाज येतात, ए बॉल दे वेदा. तेव्हा अंबिका बोलते, वेदा फ्रेंड आहे ना तो तुझा, बॉल दे बघू पटकन. त्यांच्यातला एक मुलगा येऊन बॉल घेऊन जातो. तेव्हा अंबिका बोलते, शेवटी तोच मुलगा घेऊन गेला. असं करतात का वेदा? फ्रेंड्स आहे तुझे, खेळायला बोलवत होते, जायचं ना. तेव्हा एक मुलगा बोलतो, ए हिने असं का केलं, हिने आपल्याला बॉल का नाही दिला? तेव्हा दुसरा मुलगा बोलतो, जाऊ दे रे ती अशीच आहे. तेव्हा एक बोलतो, ती नेहमी तशीच बसते, तिला बोलता नाही येत. तेव्हा एक बोलतो, ए चला आपण तिला खेळायला घेऊया. तेव्हा दुसरा बोलतो, नको रे बाबा ती वेडी आहे, चला आपण खेळूया. तेव्हा एक मुलगा बोलतो, थांबा आता बघा मी तिची गंमत करतो, बाजूला वा. तेव्हा तो एक मुलगा वेदाला बॉल मारून फेकतो. तेव्हा वेदा रडायला लागते. तेव्हा अंबिका बोलते, वेदा. तेव्हा ती मुलं हसायला लागतात. तेव्हा अंबिका तिला समजवत असते, रडू नको राजा, ते जाणून बुजून नाही केलं, अगं होतं असं खेळात. मी किती वेळा तुला सांगते, खेळण्यात आपलं लक्ष लागलं ना आपल्याला कळतच नाही लागलंय का दुखतंय का. तू रडू नकोस ना राजा, खूप दुखतंय का तुला? तो मुलगा परत बॉल मारणार तेव्हा अंबिका तो बॉल हातात पकडते. तेव्हा त्या मुलांना अंबिका तर दिसत नसते. ते वाकून इकडून तिकडून बघत असतात की बॉल का तरंगतोय. वेदाला पण तो बॉल तरंगताना दिसत असतो, कारण तिलाही अंबिका दिसतच नसते. वेदाला हसायला येतं. अंबिकाला वेदाला हसताना बघून खूप छान वाटत असतं आणि ती मुलंही घाबरलेली असतात. अंबिका तो बॉल घेऊन पुढे जाते आणि बोलते, मुलांनो हा घ्या तुमचा बॉल, जपून खेळा हं, माझ्या वेदाला लागू देऊ नका परत. त्या मुलांना अंबिका दिसत नसते आणि वेदालाही दिसत नसते. तो बॉल तरंगताना दिसत असतो. तेव्हा वेदा जोरजोरात हसते आणि अंबिका वेदाकडे बघू लागते. तेव्हा अंबिकाला वेदाकडे बघून खूप भारी वाटतं. तेव्हा त्यातले मुलं बोलतात, ए बॉल कसा येतोय आपल्याकडे, जादू तर नाही ना झाली? त्यातला एक मुलगा बोलतो, भूत आहे. तेव्हा दुसरा बोलतो, अरे मग बघताय काय, पटकन पळा ना पटकन. तेव्हा अंबिका त्यांच्या मागे पळते आणि बोलते, अरे पळू नका. तेव्हा वेदाला खूप हसायला येतं. तेव्हा अंबिका बोलते, अरे पळू नका, मी काही करणार नाही तुम्हाला. तो बॉल त्या मुलांकडे जातच असतो. इकडे वेदा खूप जोरजोरात हसत असते. अंबिका त्या मुलांना बोलते, बॉल घे, मी काही करणार नाही बाळा, घे, खेळायचंय ना तुम्हाला. ती मुलं बॉल बघत बघत एक त्याच्यातला पडतो. तेव्हा अंबिका बोलते, सावकाश. इकडे वेदा हसतच असते. परत अंबिका बोलते, घे बॉल. तेव्हा ते दोन मुलं चिखलात पडतात. इकडे वेदा टाळ्या वाजवत जोरजोरात हसत असते आणि अंबिका वेदाकडे बघते. अंबिकाला पण हसायला तर अंबिका हातातला बॉल खाली टाकते. वेदा इकडे त्या मुलांना चिखलात पडलेलं बघून टाळ्या वाजवत हसत असते. तेवढ्यात तिची एक टीचर येते आणि वेदाकडे हसताना बघते आणि तेवढ्यात तिचं लक्ष जातं की ती दोन मुलं चिखलात पडलेली असतात. इकडे रंगराज बाबा बोलत असतात, असंभव, कोण आहे कोण ही मीरा, 14-15 लाखाची दक्षिणा नाकारते म्हणजे काय? हिच्या 7 पिढ्या राबल्या ना तरी इतकी मोठी रक्कम पाहायला मिळणार नाही. तेव्हा रंगराज बाबा बोलतात, भास्कर एक छोटंसं कार्य सोपवलं होतं, तेही नाही करता आलं, आता खाली मान घालून काहीच उपयोग नाहीये, बोल काहीतरी. तेव्हा भास्कर बोलतो, माफ करा बाबा, मी खूप प्रयत्न केले. ते नागनाथची बायको तयार सुद्धा झाली होती, पण तो नागनाथ आणि मीरा, मी त्यांना पैसे वाढवून सुद्धा सांगितले, पण ती मीरा म्हणाली देवीचा उत्सव सोडून कुठेही जाणार नाही. माफ करा बाबा, लहान तोंडी मोठा घात घेतोय, त्यांच्यावर सामदान काही उपयोग झाला नाही. तुम्ही त्यांना थेट दंड करा. रंगराज बोलतो, दंड देण्या अगोदर भेद करावा लागेल. इकडे अथर्व कंपनीत असतो आणि कामाची देखरेख करत असतो. तेवढ्यात तिथे माया येते आणि बोलते, अथर्व, आणि बोलते, अरे लंच ब्रेक ओव्हर झाला, तू जेवला नाहीस अजून? तेव्हा केशव बोलतो, मी आलोच. अथर्व न बोलताच जायला लागतो. तेव्हा माया त्याचा हात पकडते आणि बोलते, अथर्व प्लीज, आय एम सॉरी, अंबिकाची साडी मी मुद्दाम नव्हते नेसले रे, मला माहीत नव्हतं की या सगळ्यामुळे वेदाला इतका त्रास होईल. माझ्या वागण्याने वेदाला आणि तुला यापुढे कधीच त्रास होणार नाही. आय प्रॉमिस. अण्णावर राग नको काढूस ना, तुझ्या आवडीचं सगळं केलंय मी आज, चल. तेव्हा अथर्वला एक फोन येतो. तेव्हा तिथे केशव येतो. तेव्हा अथर्व बोलतो, मीराच्या शाळेतून कॉल आला होता, अर्जंटली बोलवलंय. तेव्हा अथर्व बोलतो, काका आपण जाऊया. तेव्हा माया बोलते, मी पण येते. इकडे भास्कर परत शैलजाकडे येतो आणि बोलतो,
की शैलेजा तिथे असते आणि तिथे सोनं वगैरे पडलेलं असतं. तेव्हा भास्कर बोलतो याच्या खाली जे काही झाकून ठेवलं आहे ना ते तुम्हालाच मिळणार आहे. आमचे रंगराज बाबा फार दयाळू, ते आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. तेव्हा तिथे रंगराज येतो आणि शैलेजा लगेच त्यांचा पाय पडते. तेव्हा शैलेजा बोलते अहो तुम्ही तुमची चरण सेवेसाठी निवड केली, मी धन्य झाले, माझी इच्छा पूर्ण झाली. रंगराज बाबा शैलेजाकडे पण बघतात आणि भास्करकडे पण बघतात आणि बोलतात की आम्ही तुमची इच्छा चरण सेवेसाठी नाही केली, आम्ही तुमची निवड एका वेगळ्या कार्यासाठी केली. रंगराज शैलेजाला सोनं, पैसे, कपडे लत्त्यांचे लालूच दाखवतो आणि बोलतात याहून जास्त पैसे मिळतील तुम्हाला. शैलेजा बोलते हेच खूप आहेत. रंगराज बोलतो आता आमच्या मुखातून शब्द निघाला आहे ना, मग तो पूर्ण होणारच, पण त्याआधी तुम्हाला माझं एक कार्य करावं लागेल. तेव्हा शैलेजा बोलते सर्व कामं करेल मी. तेव्हा रंगराज बोलतो तुर्तात एक काम करा, देवीच्या उत्सवात खंड पाडायचा आहे तुम्हाला. रंगराज बोलतो म्हणजे देवीचा उत्सव थांबेल असं काहीतरी करायचंय का, कधी, कशासाठी असे प्रश्न पडणार असतील तर यातलं काहीच मिळणार नाही. तुमच्या त्या मीराला विधी पूर्ण करण्यापासून थांबवायचे. देवीचं हे कार्य तिच्या हातून पार पडता कामा नये हे पाहायचंय आणि त्याकरता आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये देऊ, शिवाय हे दागिने, साड्या सगळंच मिळेल. भास्कर शैलेजाकडे एक ॲडव्हान्स देतो. शैलेजा बोलते तुम्हाला काय काम करायचं आहे ते सांगा, मला कसलेच प्रश्न पडणार नाहीत. अथर्व वेदाच्या स्कूलमध्ये येतो. वेदाची टीचर अथर्वला सांगते मिस्टर अथर्व ये देखिए क्या हुआ है. ते 2 मुलं चिखलाने भरलेली दाखवते. माया बोलते ओ माय गॉड क्या हुआ टीचर, वेदाने कुछ किया क्या. टीचर सांगते की वेदा त्या चिखलात पडलेल्या मुलांवर हसत होती. तेव्हा अंबिका इकडे बोलत असते नाही नाही असं काहीच झालं नाही, माझ्या वेदाने काहीच केलेलं नाहीये, त्या मुलांनीच माझ्या वेदाची खोडी काढली. माया बोलते नो टीचर आय एम शुअर वेदा ऐसे कुछ करेगी नाही, 1 मिनिट. माया वेदाला हात लावते, वेदा तिचा हात झिडकारते. माया विचारते काय झालं बाळा, असं का वागली त्यांच्याशी, काय झालं शोना, काय केलं तू असं, काय कारण होतं बाळा. तेव्हा अंबिका पण बोलते वेदा जे काही झालं ते बाबांना सांग. तेव्हा अथर्व पण विचारतो वेदा सिट्स. तेव्हा टीचर सुद्धा सिस्टरकडे कंप्लेंट करत असते वेदाची. अंबिका अथर्वला बोलते अथर्व जे काही झालं त्यात वेदाची आपल्या काहीच चूक नाहीये, पण अंबिका कोणाला दिसत नसते ना, तिचा आवाज कोणाला येत नसतो. तेव्हा सिस्टर बोलते अथर्व आय थिंक वी नीड टू टॉक. सिस्टर वेदा कशी वागते 1 वर्षापासून, ती आधी हुशार होती हे सगळं अथर्वला सांगत असते. सिस्टर अथर्वला अथर्व आई थिंक वेदा के माँ के जाने के बाद वेदा को सदमा पहुंचा है, उसे माँ के प्यार की ज़रूरत है, उसे तुम्हारे सपोर्ट की ज़रूरत है. मायाला हसायला येतं. तेव्हा अथर्व बोलतो येस सिस्टर. तेव्हा सिस्टर तिला घरी घेऊन जा आणि तिच्याशी बोला म्हणून सांगते. तेव्हा केशव काका पण बोलता आई शिवाय प्रत्येक जण अपूर्ण असतो, प्रत्यक्ष देवाला सुद्धा अवतार घेण्यासाठी आईची अपेक्षा भासली. भगवान श्रीकृष्णाला सांभाळण्यासाठी, त्यांच्या लीला जगासमोर आणण्यासाठी यशोदा मातेची गरज होती. आपल्या वेदालाही यशोदा मातेची गरज आहे. मायाला हसायला येत असतं. अंबिका मायाकडे बघतच असते. अथर्व वेदाला घेऊन घरी जात असतो. तेव्हा केशव बोलतो सॉरी, तुम्हाला वाटेल मी पुन्हा तेच बोलतोय, पण मला वाटतं तुम्ही लग्नाचा विचार करावा. वेदाला खरंच आईच्या प्रेमाची गरज आहे. तुम्हाला आठवतं अथर्व, लहानपणी तुमची आई गेली तेव्हा तुमची पण अवस्था अशीच झाली होती. तुम्ही कोणाशी बोलायचा नाही, खाण्यापिण्याकडेही लक्ष नव्हतं, तासनतास नुसते एकटेच बसून राहायचात. मग मंजिरी मॅडम आल्या आणि सगळंच बदललं. मला आई मिळाली आणि जगण्याची नवीन उमेद पण मिळाली. मला तुमच्याबद्दल जेवढी आपुलकी वाटते ना तेवढीच वेदाबद्दलही वाटते आणि मला खरंच वाटतं वेदालाही सेकंड चान्स मिळाला पाहिजे. बिगा लगेच वेदाला जवळ घेते आणि मुद्दामच तिला गोंजारते. माया लगेच वेदाला घेते आणि मुद्दामच तिला गोंजारते. अथर्व गाडीच्या काचेमधून बघतच असतो. अथर्वला घरी घेऊन आल्यावर मंजिरी विचारते वेदा बाळा बरी आहेस ना तू. तिथे अंबिका पण येते. मंजिरी बोलते अनन्या तिची बॅग घे आणि तिला आत घेऊन जा. व मंजिरी बोलते अथर्वला मला शाळेतून फोन आला होता, अरे आपली वेदा कोणाला त्रासही देत नाही, बोलतही नाही, तर कोणाला त्रास कशी देईल. माया बोलते मॅडम ऍक्च्युली आम्ही पण कन्फ्युज आहोत, म्हणजे त्या मुलांची अवस्था बघून आम्ही पण गुंडाळलो. हाऊ इज दॅट पॉसिबल. व अथर्व पण बोलतो मीही क्ल्यूलेस आहे आई, मला कळत नाही की मी काय बोलू, काय वेदाला बोलू, कसा तिला अप्रोच कसं करू, काय सांगू काय तिला. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व मी तुला आधीही सांगितलं होतं या गोष्टीला थोडा वेळ दे बाळा. तेव्हा अथर्व बोलतो किती वेळ द्यायचा, दिवसेंदिवस गोष्टी बिघडत चालल्या आहेत, वेदा माझ्यापासून लांब होत चालली. कधी कधी असं मला वाटतं की माझ्यापेक्षा अंबिका जास्त लकी होती मग, कारण की माझं मूल माझ्या डोळ्यासमोर असून सुद्धा माझ्याकडे बघत नाही, आपल्याशी बोलत नाही, आपल्यावर राग धरून बसली. ऍटलीस्ट या गोष्टी अंबिकाच्या वाटेला कधीच आल्या नाहीत ना. कधी कधी मला असं वाटतं की त्या अंबिका नसून जर मी असतो ना तर बरं झालं असतं. अंबिका बोलते अथर्व. मंजिरी ओरडते अथर्व. मंजिरी बोलते काय बोलतोयस तू.
कळतंय तुला? हे बोलायच्या आधी एकदा माझ्या मनाचा विचार करायचा. अथर्व, ज्या दिवशीपासून मी या घरात लग्न करून आले त्या दिवसापासून मी फक्त तुझा आणि अनन्याचा विचार केलाय. माझ्या जवळच्या नातेवाईकांनी नेहमी मला सल्ला दिला की मंजिरी स्वतःचं मूल होऊ दे. नाही, पण फक्त तुझी आणि अनन्याची नीट काळजी घेता यावी आणि नकळत सुद्धा तुझा भाव व्हायला नको म्हणून मी नाही ऐकलं त्यांचं. अथर्व, सख्या आईपेक्षा जास्त प्रेम केलं रे मी तुमच्यावर. कशासाठी? हे सगळं तू बोलतेस ते ऐकण्यासाठी अथर्व. तेव्हा अथर्व बोलतो, आय एम सॉरी आई, मी ते बोलायला नको होतं. मंजिरी अथर्वला पकडते आणि बोलते, अथर्व, मी आई आहे तुझी. तुझ्या वेदाबद्दलच्या आणि वेदाच्या तिच्या आईबद्दलच्या भावना मला कळू शकतात. तुमच्या आयुष्यात झालेला लॉस खूप मोठा आहे अथर्व, पण त्यावरती फक्त एकच उपाय आहे, वेदाच्या आयुष्यात तिच्या आईला परत आणणं. आणि त्यासाठी तुला दुसरं लग्न करावंच लागेल अथर्व. हे वेदासाठी महत्वाचं आहे अथर्व. तिच्या मनावरची जखम फक्त एक आई भरून काढू शकते. तो माझा विचार करून झालेला आहे. आता तुला तुझा विचार करायचा आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.